आणि अकोल्यामध्ये अमित शहांच्या सभेपूर्वी जोरदार पावसाची हजेरी झालेली आहे। अकोल्यामध्ये अनुप धोत्रे यांच्यासाठी अमित शहा यांची ही सभा आहे आणि सभेपूर्वी अकोल्यात मात्र जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे सभा मंडपातला अनेक परिसरातील वरती टाकलेला जो मंडप आहे तोही उडून गेलेला पाहायला मिळतोय आणि लोक अशा पद्धतीने डोक्यावरती खुर्च्या घेऊन अक्षरशः उभे राहिलेले आहेत। या प्रचार सभेसाठी मोठ्या संख्येने इथे कार्यकर्ते तो उपस्थित आहेत, मात्र पावसाची ही जोरदार हजेरी इथे पाहायला मिळते। यापूर्वी होऊन गेलेल्या जोरदार पावसामुळे आणि वाऱ्यामुळे छत उडालं होतं। अधिक माहिती घेऊयात, गणेश सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गणेश, आत्ताचे अपडेट्स। अकोल्यामध्ये अनुप धोत्रे यांची ज्या ठिकाणी अमित शहा जाहीर सभेसाठी येत आहे, सभाच्या जवळ सभा सुरू होत आहे, त्याचं आगमन झालं होतं। त्याचपूर्वी या ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी झाली, त्यामुळे इथे जे कार्यकर्ते आले त्याचे तांदळ उडालेले आहेत। त्यामुळे पावसापासून वाचण्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी अक्षरशः डोक्याच्या खुर्च्या उलट्या खुर्च्या डोक्यावर घेतल्याने पावसाचा बचाव करताना ठिकाणी पाहायला मिळत आहे। मोठा जोरदार ठिकाणी पाऊस सुरू आणि थोड्या ठिकाणी आगमन झालं, त्यापूर्वी पावसाने हजेरी लावल्यामुळे या ठिकाणी तांदळ आलेली आहे आणि नागरिकांनी सगळं आले आहेत। पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेले आहेत। पण या ठिकाणी त्या बावनकुळे यांचं आगमन झालेलं आहे। आपण बावनकुळे या ठिकाणी यांचं सभासद आगमन झालेलं आहे आणि इथे पाऊस चालू आहे आणि त्यामुळे आगमन झालेलं आहे। हा, हॅलो, त्यासोबत आलेला आहे। अगदी, आणि इथे दृश्यही आपण बघतोय। आता इथे चंद्रशेखर बावनकुळे यांचंही आगमन झालेलं आहे आणि बहुतांश जे लोक आहेत ज्यांच्या आता पाऊस डोक्यावरती कोसळतोय अशा सगळ्यांनी डोक्यावर खुर्च्या घेतल्यात।